श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे वसुबारस. या वसुबारसच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. भारतीय संस्कृतीमध्ये गायीला फार महत्त्व आहे. तिला माताही म्हणतात. ती सात्विक असल्याने सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्विक गुणांचा स्वीकार करावा असे म्हटले जाते. सत्वगुणी म्हणजेच आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणाऱ्या, आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणाऱ्या, आपले अंग प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या, शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिक तत्व आणणाऱ्या, शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणाऱ्या गोमातेचे या दिवशी पूजन करतात. ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण संवर्धन होऊन तिला पूज्य भाव देऊन तिचे पूजन होते, त्या ठिकाणी ती व्यक्ती, तो समाज, ते राष्ट्र भरभराटीस आल्याशिवाय राहत नाही असे सांगितले जाते. वसुबारस सणाच्या दिवशी गहू मूग खात नाही. महिला या दिवशी दिवसभर उपवास करतात. बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात. या दिवशी दुधाचे पदार्थ, तळलेले तसेच तव्यावर बनवलेले पदार्थ देखील काही ठिकाणी खाल्ले जात नाही. आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे, तसेच गोमातेची सेवा देखील करायची आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे फळ देखील आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपण या दिवशी काही उपाय व काही सेवा करायची आहे. तर कोणते उपाय व कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. वसुबारसच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. वसुबारस म्हणजे याच दिवशी दिवाळीचा पहिला दिवा देखील असतो. या दिवशी सर्वांची स्वच्छता ही झालेली असते, किंवा जरी स्वच्छता झालेली नसेल तरी पण आपण वसुबारसच्या दिवशी आपण आपलं घर हे स्वच्छ करायचं आहे. घरामध्ये कुठेही जाळी जळमट आपल्याला ठेवायची नाही. तसेच या दिवशी फरची पुसताना आपण त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, तसेच हळद टाकायची आहे. मीठ ही नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असते. तसेच हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. हळद टाकल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते. तसेच आपण या पाण्यामध्ये पिवळी मोहरी आणि थोडंसं लिंबू देखील पिळायचं आहे. आपण या सर्व वस्तू टाकून या दिवशी जर आपण फरची किंवा लादी पुसली तर आपल्या घरामधील जी काही नकारात्मकता आहे ती निघून जात असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. आता या दिवशी आपल्याला गोमातेची देखील पूजा करायची आहे. तुमच्या जवळपास जर गोमाता असेल तर तिथे जाऊन तुम्ही पूजा करू शकता, किंवा घरी अगदी तुम्ही गाय वासराची पूजा केली तरी पण चालेल. मग आपण कामधेनूची मूर्ती घरी आणायची आहे. एक चौरंग मांडायचा आहे. चौरंगावरती आपण एक लाल कपडा टाकायचा आहे. त्यानंतर आपण एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे, किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता. या दिव्यामध्ये देखील आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे. तसेच बाळकृष्णाची देखील पूजा केली जाते. मग आपण भगवान गणेशांची पूजा करायची आहे. त्यानंतर बाळकृष्णाला देखील अभिषेक करायचा आहे. पहिल्यांदा शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा. अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर त्यामधील थोडंसं पाणी आपण ग्रहण करायचं आहे. आपल्या घरातील इतर व्यक्तींना देखील हे पाणी ग्रहण करायला द्यावं. यामुळे भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. अगोदरचं पाणी तुम्ही तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाला टाकू शकता. त्यानंतर आपण अभिषेकाचं थोडंसं पाणी ग्रहण करायचं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये देखील सुख, शांती, समृद्धी राहते व आपल्यामध्ये देखील सकारात्मक ऊर्जा ही संचार करत असते. तसेच या दिवशी आपण गोमातेची पूजा करायची आहे. मग तुम्ही गोमातेची मूर्ती आणली असेल तर गाय व वासराची आपण पूजा करावी. तसेच आपण नैवेद्य देखील दाखवायचा आहे. आता या दिवशी आपल्याला गोमातेला एक वस्तू खाऊ घालायची आहे, की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही दुःख चालू आहे, दारिद्र्य चालू आहे, गरिबी चालू आहे, ती दूर होईल व आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येईल. पृथ्वीवरील कोणत्याही भुकेल्या आणि तहानलेल्या प्राण्याला अन्न आणि पाणी देणे हे महान पुण्य कार्य आहे. मात्र गायीला खायला दिल्याने पुण्यासह इतर अनेक फायदे देखील होतात. आपल्या सर्वांना माहीत आहे की हिंदू धर्मात गायीला पूजनीय मातेचा दर्जा देण्यात आला आहे. मान्यतेनुसार गायीच्या पोटात 33 कोटी देवतांचा अधिवास आहे, ज्याचा सरळ अर्थ असा आहे की गायीला भाकरी देऊन तुम्ही 33 कोटी देवी देवतांनाही आहार देत आहात. गायीला भाकरी दिल्याने कुटुंबातील अनेक दुःख आणि वेदना दूर होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी देखील येते. तर आपल्याला गोमातेजवळ जायचं आहे. जिथे पण गोमाता असेल, मग यासाठी तुम्हाला गोशाळेत जाण्याची वेळ आली तर तिथे देखील तुम्ही जाऊ शकता. आपल्याला थोडीशी हरभरा डाळ घ्यायची आहे. ती 1-2 तास भिजत
ठेवायची आहे। आता ही हरभरा डाळ भिजल्यानंतर आपल्याला थोडासा गूळ घ्यायचा आहे। या हरभरा डाळीवरती आपण थोडासा गूळ टाकायचा आहे, तसेच थोडंसं शुद्ध तूप देखील आपण त्या हरभरा डाळीवरती टाकायचं आहे। चिमूटभर हळद आपण त्या डाळीवरती टाकायची आहे। आता हे सर्व घेऊन जिथे पण गोमाता असेल आपल्याला तिथे जायचं आहे। एक तांब्या भरून पाणी देखील घ्यायचं आहे। तसेच तुम्ही या दिवशी गोमातेला केळी देखील खायला देऊ शकता। मग 3 केळी आपण घ्यायची आहे। आता प्रथम गोमातेच्या पायावरती पाणी घालायचं आहे। आपण गोमातेची जेव्हा पूजा करत असतो, सेवा करत असतो, तेव्हा अगदी मनोभावे मनापासून करायची आहे। आणि सेवा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे। जेव्हा पाणी घालतो तेव्हा देखील आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा। त्यानंतर गोमातेला आपण हळदी कुंकू लावायचं आहे, ओवाळायचं आहे, तसेच आपण वासराची देखील पूजा करायची आहे। आता गोमातेला आपण ही हरभरा डाळ खायला द्यायची आहे। तसेच आपण जी 3 केळी घेतली होती ती 3 केळी देखील आपण गोमातेला खाऊ घालायची आहे। तुम्हाला जर ही केळी हातातून देणे जर शक्य असेल तर आवर्जून हातातून देण्याचा प्रयत्न करा। गोमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होते। आणि असे करणे जर शक्य नसेल तर तुम्ही लांबून गोमातेला ही केळी खायला दिली तरी पण चालेल। या दिवशी आपण गोमातेला हिरवा चारा देखील खायला द्यायचा आहे, तसेच वासराला देखील आपण हिरवा चारा खायला द्यायचा आहे। त्यानंतर आपण गोमातेला 3 प्रदक्षिणा करायच्या आहे। प्रदक्षिणा करत असताना देखील आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे, कारण की गोमातेमध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो। त्यामुळे आपण 33 कोटी देवतांनाच प्रदक्षिणा करत आहोत। अगदी मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे। त्यानंतर आता आपण गोमातेच्या डोळ्यामध्ये बघायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती सांगायची आहे। अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, मग घरामध्ये पैसा येत असेल पण तो पैसा स्थिर राहत नसेल, कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो, किंवा आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे फळ देखील आपल्याला काही केल्या मिळत नाही, किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल, मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल त्यांना भरपूर अडचणी अडथळे येत असतील, तर जे काही आहे ते आपण गोमातेला मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे। आता यानंतर गोमातेच्या पायाखाली जी काही माती आहे ती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे, तसेच आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे। यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा तसेच 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो। आता गोमातेला आपण या वस्तू खाऊ घातल्यानंतर आपण डायरेक्ट घरीच यायचं आहे। आपण मध्ये कुठेच थांबायचं नाही। आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला, जी काही सेवा केली तर ती फलदायी ठरत नाही। त्यामुळे या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर आता हा उपाय कोण करू शकतं, तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल। फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही। अगदी तुम्हाला बाहेर जाणे जरी शक्य नसेल तर आपण जेव्हा घरामध्ये स्वयंपाक बनवतो तेव्हा जी काही पहिली चपाती आहे, पहिली पोळी आहे ती गोमातेला या दिवशी तुम्ही खाऊ घालायची आहे। तो नैवेद्य तुम्ही गोमातेजवळ ठेवायचा आहे। आणि जेव्हा आपण ही चपाती गोमातेजवळ ठेवतो, म्हणजेच आपण घरामधील कामधेनूच्या मूर्तीजवळ ठेवतो, तेव्हा आपण म्हणायचं आहे, गोमाता मी बनवलेल्या या नैवेद्याचा तू स्वीकार कर, घरामध्ये सुख शांती समृद्धी सदैव राहू दे, अशी आपण प्रार्थना करायची आहे। तसेच आपण तिथे बसून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप देखील 108 वेळा करायचा आहे। अगदी करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरी पण चालेल। तसेच विष्णू सहस्रनामाचे पठण देखील या दिवशी करायचेच आहे। विष्णू सहस्रनाम मध्ये भगवान विष्णूंच्या 1000 नावांचा उल्लेख आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।